नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष पवार सर, संचालक ओमकार करिअर अकॅडमी. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण टेन्सेसमधील शेवटचा प्रकार फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याचा अभ्यास करणार आहोत. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू पूर्ण भविष्यकाळ. या काळाची रचना करताना कर्त्यानंतर शाल ऑब्लिक विल प्लस हॅव बीन प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट अशी रचना केली जाते. या वाक्यामध्ये असणारा शाल विल फ्युचर टेन्स दर्शवतो. हॅव बीनवरून परफेक्टची रचना लक्षात येते आणि वर्ब प्लस ING कंटिन्युटी दर्शवतो. त्यामुळे याचा सेंटेन्स पॅटर्न सब्जेक्ट शाल विल हॅव बीन प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट असा होतो. म्हणजे उदाहरणार्थ आय शाल हॅव बीन रायटिंग, मी लिहित आलेलो असेल. वी शॅल हॅव बीन रायटिंग, आम्ही लिहित आलेले असू. यू विल हॅव बीन रायटिंग, तू लिहित आलेला असशील. यू विल हॅव बीन रायटिंग, तुम्ही लिहित आलेले असाल. ही विल हॅव बीन रायटिंग, तो लिहित आलेला असेल. शी विल हॅव बीन रायटिंग, ती लिहित आलेली असेल. दे विल हॅव बीन रायटिंग, ते लिहित आलेले असतील. म्हणजे कर्त्यानंतर शाल किंवा विल प्लस हॅव बीन प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट वापरून या काळाची रचना केली जाते. अर्थात आय शाल किंवा आय विल याऐवजी आपण संक्षिप्त रूपांचा देखील वापर करतो. हे आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची नकारार्थी रचना करत असताना सब्जेक्ट नंतर शाल विल आणि शाल विल नंतर नॉट हे नकारार्थी ॲडवर्ब क्रियाविशेषण वापरलं जातं आणि त्यामुळे याचा सेंटेन्स पॅटर्न सब्जेक्ट शाल विल नॉट हॅव बीन प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट असा होतो. जसे आय शाल नॉट हॅव बीन रायटिंग, मी लिहित आलेलो नसेल. वी शाल नॉट हॅव बीन रायटिंग, आम्ही लिहित आलेले नसू. यू विल नॉट हॅव बीन रायटिंग, तू लिहित आलेला नसशील. यू विल नॉट हॅव बीन रायटिंग, तुम्ही लिहित आलेले नसाल. ही विल नॉट हॅव बीन रायटिंग, तो लिहित आलेला नसेल. शी विल नॉट हॅव बीन रायटिंग, ती लिहित आलेली नसेल. दे विल नॉट हॅव बीन रायटिंग, ते लिहित आलेले नसतील. अर्थात फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची नकारार्थी रचना संभाषणामध्ये खूप कमी प्रमाणात वापरली जाते. परंतु ही नकारार्थी रचना करत असताना शाल किंवा विल नंतर नॉट वापरला जातो आणि नकारार्थी वाक्यरचना तयार केली जाते. काही वेळेला शाल नॉटच्या ऐवजी शंट तर विल नॉटच्या ऐवजी ओंट ही नकारार्थी संक्षिप्त रूपे देखील वापरली जातात. या काळाची प्रश्नार्थक रचना करत असताना शाल विल ही सहाय्यकारी क्रियापदे कर्त्याच्या अगोदर वापरली जातात आणि त्यामुळे याचा सेंटेन्स पॅटर्न शाल विल सब्जेक्ट हॅव बीन प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट आणि वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क दिला जातो. जसे शाल आय हॅव बीन रायटिंग, शाल वी हॅव बीन रायटिंग, विल यू हॅव बीन रायटिंग, विल यू हॅव बीन रायटिंग, विल ही विल शी हॅव बीन रायटिंग, विल दे हॅव बीन रायटिंग. याप्रमाणे याची प्रश्नार्थक रचना तयार केली जाते. फ्युचर परफेक्ट टेन्सचा उपयोग अर्थात या नावाप्रमाणेच फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या काळाचा अर्थ होतो चालू पूर्ण भविष्यकाळ. म्हणजेच भविष्यकाळातील एका विशिष्ट वेळेपूर्वी सुरू झालेली क्रिया त्या वेळेपर्यंत चालू असेल हे दर्शविताना हा काळ वापरला जातो. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इज यूज टू इंडिकेट अन ऑनगोईंग इव्हेंट ऑर सिच्युएशन दॅट विल स्टील बी इन प्रोग्रेस ॲट अ पर्टिक्युलर टाईम इन द फ्युचर. भविष्यकाळातील एका विशिष्ट वेळेपूर्वी सुरू झालेली क्रिया त्या वेळेपर्यंत चालू असेल हे दर्शविताना आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. जसे बिफोर आय रिटायर या वाक्यामधील बिफोर आय रिटायर हा टाईम क्लॉज आणि या टाईम क्लॉजमधील वर्तमानकाळ भविष्यकाळ दर्शवतो. मी निवृत्त होण्यापूर्वी, याचा अर्थ अद्याप मी निवृत्त झालेलो नाही. बिफोर आय रिटायर आय शाल हॅव बीन टीचिंग इन दिस स्कूल फॉर 20 years. मी या शाळेत 20 वर्ष शिकवत आलेलो असेल. हा काळ ओळखण्यासाठी दोन महत्त्वाचे इंडिकेशन आहेत. एक म्हणजे त्या वाक्यातून भविष्यकाळ व्यक्त व्हायला हवा आणि या वाक्यातील क्रिया प्रोलॉंग्ड ॲक्शन असली पाहिजे. प्रोलॉंग्ड ॲक्शन याचा अर्थ प्रदीर्घ काळ चालत असणारी क्रिया आणि त्यामुळे
या काळामध्ये नॉन ॲक्शन वर्ब यांचा वापर केला जात नाही, कारण आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे नॉन ॲक्शन वर्बला ING प्रत्यय लावला जात नाही किंवा त्याची कंटिन्युअसमध्ये रचना केली जात नाही. त्यामुळे या काळाची रचना करत असताना प्रोलॉंग ॲक्शन दर्शवणारी क्रियापदच वापरली जातात आणि हा काळ ओळखण्यासाठी एक म्हणजे भविष्यकाळ दर्शवणारी एखादी वाक्यरचना किंवा शब्द आणि ती ॲक्शन ही प्रोलॉंग ॲक्शन आहे हे दर्शवण्यासाठी फॉर प्लस टाईम पिरियड याचा जर उल्लेख झाला तर आपल्या लक्षात येतं की त्या ठिकाणी फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरला पाहिजे. बिफोर आय रिटायर आय शॅल हॅव बीन टीचिंग इन दी स्कूल फॉर 20 years. मी निवृत्त होण्यापूर्वी या शाळेत 20 वर्ष शिकवत आलेलो असेल. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावयाची आहे ती म्हणजे याच वाक्यरचनेमध्ये आपण फ्युचर परफेक्ट टेन्स देखील वापरू शकतो. फ्युचर परफेक्ट टेन्स क्रिया त्या क्षणी पूर्ण झालेली असेल हे दर्शवितो आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स त्या क्रियेची त्या विशिष्ट वेळेपर्यंतची कंटिन्युटी दर्शवितो. त्यामुळे ह्या वाक्यरचनेमध्ये फ्युचर परफेक्ट टेन्सची रचना देखील वापरली जाऊ शकते. बाय दिस टाईम ही विल हॅव बीन वर्किंग फॉर 12 hours, सो ही विल बी व्हेरी टायर्ड. बाय धिस टाईम या वेळेपर्यंत ही विल हॅव बीन वर्किंग फॉर 12 hours, तो 12 तास काम करत आलेला असेल. सो ही विल बी व्हेरी टायर्ड यामध्ये विल बी भविष्यकाळ दर्शवतो आणि फॉर 12 hours हे प्रोलॉंग ॲक्शन दर्शवतो आणि त्यामुळे या ठिकाणी विल हॅव बीन वर्किंग फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची रचना वापरलेली आहे. बाय नेक्स्ट जुलै यामध्ये बाय नेक्स्ट जुलै भविष्यकाळ दर्शवतोय. बाय नेक्स्ट जुलै आय शॅल हॅव बीन वर्किंग इन दिस ऑफिस फॉर 10 years. मी 10 वर्ष या कार्यालयात काम करत आलेलो असेल. म्हणजेच या ठिकाणी लक्षात येईल की फॉर 10 years वरून प्रोलॉंग ॲक्शन लक्षात येते आणि नेक्स्टवरून भविष्यकाळ लक्षात येतोय म्हणून आपण शॅल हॅव बीन वर्किंग वापरलं. किंवा बाय क्रिसमस आय शॅल हॅव बीन वर्किंग इन दिस ऑफिस फॉर 10 years. क्रिसमसपर्यंत मी या क्रिसमस पूर्वी मी या ऑफिसमध्ये 10 वर्ष काम करत आलेलो असेल. फॉर 10 years कालावधी दर्शवतो तर बाय क्रिसमस भविष्यकाळ दर्शवत असल्यामुळे या ठिकाणी आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरलेला आहे. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्ससाठी टाईम फ्रेज म्हणून महत्त्वाचं आपल्या लक्षात ठेवावं लागेल की टाईम फ्रेज इंडिकेटिंग फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इज फॉर प्लस ड्युरेशन विथ फ्युचर. भविष्यकाळाबरोबर फॉर या शब्दयोगी अव्ययानंतर जर कालावधीचा उल्लेख झाला तर त्या वाक्यामध्ये आपण कंपल्सरी फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो जर ती ॲक्शन प्रोलॉंग ॲक्शन असेल तर. ऑन जुलै 2 आय विल हॅव बीन लिव्हिंग इन दुबई फॉर 6 months. ऑन जुलै 2 असं म्हणत असताना हा जुलै 2 भविष्यकाळ दर्शवतोय आणि फॉर 6 months ड्युरेशन दर्शवत आहे. त्यामुळे या वाक्यामध्ये फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरलेला आहे. बाय द टाईम द बस गेट्स हिअर. बस गेट्स हिअर टाईम क्लॉजमध्ये असणारा वर्तमान काळ भविष्यकाळ दर्शवितो आणि त्याचबरोबर ही विल हॅव बीन वेटिंग फॉर ओव्हर ॲन आवर या ठिकाणी असणारा जो फॉर आहे तो प्रदीर्घ कालावधी प्रोलॉंग ॲक्शन दर्शवतोय. त्यामुळे या ठिकाणी वी विल हॅव बीन वेटिंग ही रचना वापरलेली आहे. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरलेला आहे. या ठिकाणी आपण 12 काळांच्या संपूर्ण रचना पूर्ण केलेल्या आहेत. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काही कंडिशनल सेंटेन्सेस पाहणार आहोत आणि त्यानंतर टेन्सवर एक प्रश्नपत्रिका आपण सोडवून घेणार आहोत की ज्यामध्ये एक 50 प्रश्न आपण टेन्स या घटकावरचे सोडवून घेणार आहोत. तर आत्तापर्यंत तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. या व्हिडिओ लेक्चरमध्ये वापरलेल्या सर्व कन्सेप्टचा समावेश माझ्या कंप्लीट इंग्लिश ग्रामर या पुस्तकात आहे. त्याचबरोबर शब्दसंग्रहाच्या अभ्यासासाठी व्होकॅब्युलरी मेड इझी या पुस्तकाचा वापर उपयुक्त ठरेल. तर धन्यवाद.